मित्रांनो, कर्म हे फिरून येतं म्हणतात ते अगदी खरं आहे. याविषयी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा काय होतं, एका झाडावर चिमणी बसलेली असते आणि त्याच वेळी त्या झाडाच्या शेजारून एक ससाना जात असतो. बिचाऱ्या चिमणीला पाहतो आणि तो ससाना तिच्यावर झडप घेतो. झडप घेतल्यानंतर चिमणी हवेत उडू लागते. चिमणी पुढे, ससाना मागे, आणि किती जरी झालं तरी चिमणीपेक्षा ससाण्याचा वेग हा जास्तच असतो. थोड्या वेळात ससाना त्या चिमणीला पकडतो, दुसऱ्या एका झाडावर जातो, तिथे तिला मारून टाकतो आणि खातो. चिमणीला खाऊन झाल्यानंतर ससाना तिथून उडून जातच असतो आणि त्याच वेळी त्या ससाण्याच्या अंगावर पारद्याचं जाळं पडतं. ससाना सुटण्याची पराकाष्ठा करतो. जेवढा तो प्रयत्न करतो तेवढा तो आणखीन गुंतत जातो. जाळ्यात पक्षी सापडलाय असे पाहून तिथे एक पारधी येतो. तो पारधी त्या ससाण्याला धरणार तेवढ्यात ससाना त्याला बोलू लागतो, अरे पारधी, मी तुझं कोणतंही नुकसान केलेलं नाहीये, तरी देखील तू मला पकडलेला आहेस. मी तुला कोणता त्रास देखील दिलेला नाही, तरी देखील तू आज मला मारून खाणार आहेस. असं का? त्यावर पारधी म्हणतो, तुझं बरोबर आहे ससाना, पण त्या चिमणीने देखील तुला कोणता त्रास दिला नव्हता, तिनं देखील तुझं कोणतं नुकसान केलं नव्हतं, तरी देखील तू तिला मारून खाल्लंस. ज्या न्यायाने तू त्या चिमणीचा जीव घेतलास, अगदी त्याच न्यायाने आज मी तुझा जीव घेणार. मित्रांनो, यावरून आपल्याला एवढं समजतं की कर्म चांगलं केलं ना तर 100% त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं.